नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. सरकारनं बनिया वृत्ती सोडून द्यावी असं म्हणत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी शेती प्रश्नावरून गुरुवारी म्हणजे 5 मार्च रोजी विधानसभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेमध्ये 293च्या प्रस्तावावर आमदार पटोले बोलत होते. यावेळी सोयाबीन कापूस दर, भारत अमेरिका व्यापार करार, पीएम किसान आणि पीक विम्यावरून त्यांनी सरकारवरती घणाघाती आरोप केले. तर सत्ताधारी पक्षातील आमदार अब्दुल सत्तार यांनी मक्यासाठी भाव फरक द्यावा म्हणजेच भावांतर योजना राबवावी अशी मागणी सुद्धा आज केली. मग विधिमंडळात शेती प्रश्नावरून नेमकं काय घडलं? नाना पटोले यांनी सरकारवर काय आरोप केले? शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय का? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज म्हणजेच गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारवर नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवरून टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देऊन त्यांच्या शेतमालाचे दर पाडले जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये दिले जातात, पण खताचे भाव वाढलेत, त्यासोबत डिझेलचे भाव वाढलेत, त्यामुळं किमती सुद्धा वाढल्यात. शेतकऱ्यांकडून 1,00,000 रुपये घ्यायचे आणि त्याला 6,000 रुपये द्यायचे, ही बनिया वृत्ती सोडून द्यावी अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा. 6,000 रुपये आपण दिलेत त्याचा गवगव करता, पण खताचे भाव वाढवलेत, आता डिझेलचे भाव वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टीच्या किमती आपण वाढवल्या. शेतकऱ्यांजवळून 1,00,000 रुपये घ्यायचे आणि त्याला 6,000 रुपये द्यायचे. बनिया वृत्ती आपण सोडा. शेतीवर खर्च कमी कसा होईल आणि शेतीवर खर्च कमी करून आम्ही 6,000 रुपये कसं जास्त देऊ, अशा पद्धतीचा निर्णय करा. ही बनिया वृत्ती तुम्ही बंद केली पाहिजे. शेतीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना 6,000 रुपये जास्त कसे मिळतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही पटोले यांनी सभागृहात सांगितलं. यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळत नसल्याची तक्रारही बोलून दाखवली. त्यात पीएम किसानचं ॲप बदलतं, KYC आणि त्रुटीच्या नावानं शेतकऱ्यांना रडकुंडीस आणण्याचं काम सुद्धा सरकार करतंय. त्यामुळे सरळ पैसे जमा होतील यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत अशी मागणीही नाना पटोले यांनी सभागृहात केली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल की त्यांचं या बदलतं, त्या लोकांना 6,000 रुपये आपण थेट खात्यात टाकतोय, पण अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये तर अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळतच नाही आणि त्याच्यामध्ये बँकवालेच त्यांना फिरवत राहतात आणि त्याच्यामुळे अनेक शेतकरी त्या ठिकाणी रडकुडीस येतात. आणि म्हणून या व्यवस्थेला आपण व्यवस्थित कसं कराल आणि KYCच्या नावानं आणि कुठल्या त्रुटीच्या नावानं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना रडकुंडी आणण्याचं काम आपण करताय, त्याला सरळ त्याच्या जवळ पैसे पोहोचेल आणि सरळ रीतीनं पोहोचेल या पद्धतीचं व्यवस्था आपण काय करणार, त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे. पटोले यांनी पीक विमा योजनेवरूनही सरकारवर निशाणा साधला. पीक विमा योजना अक्षरशः फसवी योजना असून पीक विमा कंपन्या पंतप्रधानांच्या मित्रांच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. पीक विमा योजनेच्या आडून सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतंय असंही पटोले म्हणाले. पीक विमा योजना तर अक्षरशः फसवी योजना आहे अध्यक्ष महाराज. ह्या ज्या कंपन्या आहेत प्रधानमंत्र्यांच्या मित्रोच्या कंपन्या आहेत आणि अध्यक्ष महाराज या मित्रोच्या कंपन्या आपल्या पद्धतीने नियम तयार करतात. 1 रुपयाला पीक विमा आपण दिला सरकारने, आपलाच कृषी मंत्री सांगत होता की भीक आहे, आता ते सरकारनं बंद करून टाकलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे सरकार सातत्यानं करत आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा दुर्लक्षित आहे आणि या सरकार त्या शेतकऱ्याकडून लुटताय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली. यावेळी राज्य सरकारचा हिस्सा आणि पीक विम्याच्या तांत्रिक त्रुटीवर पटोले यांनी अचूक बोट ठेवलं. त्यामुळं शेतकऱ्यांचा पैसा पीक विमा कंपन्यांना मिळतो, पण शेतकऱ्यांना भरपाई काही मिळत नाही असंही ते म्हणाले. तांत्रिक वाद निर्माण करतात त्या विमा कंपन्या, पंचनामे मुद्दाम उशीर करतात अध्यक्ष महाराज, राज्य केंद्र हिस्सा उशिरा भरणे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा हा फक्त त्या विमा कंपन्याला भेटतो आणि शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही. विमा कंपन्या प्रॉफिटमध्ये चालल्यात आणि शेतकरी बर्बाद होताना आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावरूनही नाना पटोले यांनी सरकारचा समाचार घेतला.
अमेरिकेसोबत करार केल्यामुळे सोयाबीनचा भाव 1,500 रुपयांनी खाली पडला, कापसाचे भाव पडले. आता युद्धामुळे तर अन्नधान्याचा कार्यक्रम वाजल्याचंही पटोले म्हणाले. त्यानंतर इराण इस्रायल अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या निर्यातीच्या प्रश्नावरही पटोले यांनी दुसऱ्या दिवशीही म्हणजे आज शेतकऱ्यांना दिलासा देण्याची राज्य सरकारकडे मागणी केली. सरकारनं नफ्या तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं असंही पटोले म्हणाले. अमेरिकेबरोबर जो करार केला, केंद्राच्या सरकारने जो करार केला अध्यक्ष महाराज, त्याचे परिणाम आता जाणवायला लागले. सोयाबीनचा भाव 1,500 रुपयांनी खाली पडला. करार होताच. अध्यक्ष महाराज, कापसाचे भाव पडलेत. आता युद्ध चाललेलं आहे तर आता पूर्ण धान्याचाच कार्यक्रम वाजला. शेतकरी हवाई दिला अध्यक्ष महाराज. कालच मी सरकारला विचारलं की आपण धोरण काय मदत आपण करू शकाल, पण अजून सरकारकडून अजून उत्तर आलेले नाही. अध्यक्ष महाराज, असं वाऱ्यावर सोडता येणार नाही शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना आपल्याला आता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायची वेळ आता आपली आहे. आणि अशा वेळेस सरकारने नफा तोटा न बघता शेतकऱ्यांना आता मदत करायची वेळ आहे अध्यक्ष महाराज. पटोले यांच्यानंतर 293च्या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी पक्षातील आमदार अब्दुल सत्तार यांनी मक्याच्या दराचा प्रश्न उपस्थित करून भाव फरक देण्याची मागणी केली. अब्दुल सत्तार नेमकं मक्याच्या भावाबद्दल काय म्हणाले तुम्हीच पहा. मक्काचा भाव 800 ते पहिल्या सुरुवातीला ओला होता, आता 1400 झाला आणि 1400 झाल्यानंतर ही शेतकऱ्याची हमी आपल्या सरकारची आहे खरेदी करण्याची मकाचा 2400 भाव. तर 2400 आणि या दोघांमधला जो फरक आहे 1000 रुपयाचा प्रति क्विंटल फरक आहे. आणि याच्यामुळं खरेदी बंद असल्यामुळं कधी बारदाना राहत नाही, कधी खरेदीचा टार्गेट संपून जातो. याच्यामुळं ज्या पद्धतीने मी माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये जास्त मका पिकवणारा शेतकरी कुठं असेल तर सिल्लोड सोयगाव मध्ये आहे. पण अशा या परिस्थितीमध्ये जो भाव फरक आहे, मध्य प्रदेशमध्ये अध्यक्ष महोदय शिवराज चौहान साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी भाव फरक दिला होता का जो गॅप आहे मधला, समजा आज 1400 रुपये आहे, तो 2400 ने सरकारची हमी आहे, तर 1000 रुपये गॅप आहे. सरकारने त्याची ते हमी भावाचा मधला गॅप द्यावा. एकूणच आजच्या विधानसभेच्या कामकाजात शेती प्रश्नावर पटोले आणि सत्तार यांनी प्रश्न उपस्थित केले. 2025च्या खरीपाचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान होऊनही मिळालेला नाहीये, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताही रखडून पडलेला आहे. सोयाबीन आणि कापसाचे दरही भारत अमेरिकेच्या कराराच्या बातम्यांमुळे दबावात आलेत. त्यातच इराण इस्रायल अमेरिका युद्धामुळे मध्यपूर्वेतील कांदा, द्राक्ष, हळद, साखरेच्या निर्यातीला मोठा ब्रेक लागलाय. त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसतोय. 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीनं अक्षरशः शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून नेला. त्यानंतर सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या ताटात माती मिसळली गेली. पण सरकार मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचा केवळ गाजावाजा करत राहत आहे. पटोले यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर आज विधानसभेत जोरदार टीका केली. आता मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. नाना पटोले यांच्या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरंच वाऱ्यावरती सोडले का? अब्दुल सत्तार यांनी मक्याला भाव फरक देण्याची मागणी केलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.